सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक शांत गाव, जिथं कृष्णाकाठी आहेत शेकडो वर्षांपूर्वीचे घाट आणि जिथं प्रत्येक वळणावर आहे मंदिरांचं वैभव. नमस्कार, मी विश्वजित वानखेडे. आपण आलो आहोत साताऱ्याच्या दक्षिण काशी इथे, अर्थातच वाईला. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई हे 100हून अधिक मंदिर असल्यामुळे दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पाचगणीहून निघाल्यावर लगेचच घाट रस्ता सुरू होतो आणि हा घाट रस्ता संपताच आपण वाईमध्ये पोहोचतो. आजचा माझा मुक्काम राहणार आहे वाईपासून जवळच 3 किलोमीटर असलेल्या मेणवली या गावात. मेणवली हे गाव नाना फडणवीस यांचे जन्मस्थान. मेणवली जवळच धोम नावाचे गाव आहे आणि ह्या गावातील ओळख आहे ते तेथील वैशिष्ट्यपूर्ण लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिरामुळे. या मंदिराचा प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भव्य दगडी बुरुज आहेत आणि लाकडी दरवाजा बघून हे मंदिर किती जुनं असेल हे कळूनच येते. लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या आवारात सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन दगडी बांधकामाचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच अनोखी रचना असणारा हौद व त्यावरील अष्टकोनी मंदिरात नंदीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात कमळ पुष्पाच्या आकारात हौद करण्यात आला असून त्यामध्ये मध्यभागी 2 मीटर लांबीचे दगडी कासव बसविले आहे. या कासवाच्या पाठीवर अष्टकोनी मंदिर आहे व त्यावर नंदी विराजमान आहे. ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर एक सुंदर नंदी मंडप उभारलेला आहे. या आगळ्या वेगळ्या मंदिराचे बांधकाम उंच व गोल असून मध्यभागी श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान व त्याच्या बाजूने गोलाकार सज्जा काढून प्रदक्षिणा मार्ग बनवण्यात आला आहे. श्री लक्ष्मी नरसिंह हे स्थान एका मोठ्या लाकडी खांबावर असून तेथे जाण्यासाठी अरुंद पायरी मार्ग आहे. हे संपूर्ण बांधकाम सागवानी लाकडाचे आहे. पूर्व पश्चिम असणाऱ्या या मंदिरात एका बाजूला हिरण्यकश्यप राक्षसाचा वध करतानाची नरसिंहाची रौद्र मूर्ती, तर दुसऱ्या बाजूला सौम्य स्वरूपातील चतुर्भुज व सिंहासन आरूढ अशी मूर्ती आहे.
हे दुर्मिळ मंदिर व त्यावरील कलाकुसर आवर्जून पाहण्यासारखी आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर धौम्य ऋषींनी स्थापन केले आहे आणि त्यांच्या नावावरच या गावाला धोम असे नाव पडले. कृष्णा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे मातीचे व दगडी धरण आहे. 1968 ते 1977 दरम्यान बांधलेले हे धरण बहुउद्देशीय असून सिंचन, पाणी पुरवठा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्याच्या कृषी व पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका हे धरण बजावते. तसेच यावर मागे तयार झालेल्या मोठ्या जलाशयामुळे परिसरात मासेमारी व्यवसायही चालतो. धोम धरणाच्या पाठीमागेच तुम्हाला पाचगणीचे डोंगर दिसतात आणि तेच पाचगणीला उभं राहिल्यावर धोम धरणाचा परिसर दिसतो. भगवानराव प्रतिनिधी यांच्याकडून इनाममध्ये मिळालेल्या जागेत 1770च्या दशकात राजमान्य राजश्री नाना फडणवीस यांनी कृष्णा नदीच्या काठावर मेणवली गावातील हा वाडा बांधला. वाडा दुमजली आहे. या वाड्यात पाऊल ठेवताच तुम्ही एक वेगळ्याच युगात प्रवेश करता. मानांच्या पलंगाची खोली. हा आहे नानांचा दिवाणखाना, म्हणजे आजच्या भाषेत आपण याला ड्रॉइंग रूम किंवा लिव्हिंग रूम असं म्हणू. तर येणारे जाणारे जे पाहुणे असत ते नाना फडणवीस त्यांच्याशी इथे भेटत. आपण इथून वर आलो. हे आहे नाना फडणवीस यांचे शयनघर. इथे 6 बाय 6 फूटचा एक पलंग आहे. खूपच चांगलं कोरीकाम वगैरे केलेलं आहे आणि वरती पंख्याची सुद्धा सोय आहे. खलबतखाना म्हणजे असा एक रूम असायचा का जिथे ज्या गोष्टी पब्लिकमध्ये नाही डिस्कस करू शकत, आयदर पॉलिटिक्स ऑर वॉरफेअर असं काही जे असेल ते एका रूममध्ये बसून डिस्कस करायचं इम्पॉर्टंट लोकांसोबत. तर खलबतखाना नावाचा तो एरिया असायचा. प्राणी व फुलांच्या नक्षीने सजवलेली मराठा शैलीतील भित्तिचित्रे यांच्यासारखे कलेतील काही उत्कृष्ट नमुने आढळतात. पेशवेकालीन चित्रांचे वैशिष्ट्य या भित्तिचित्रात दिसून येते. पेशव्यांनी नेमलेले आणि छत्रपतींना मान्य असलेले मराठा साम्राज्याचे मुख्य कारभारी नाना फडणवीस होते आणि ह्या जागेवर बसून ते पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आपण ज्याला म्हणतो ते सगळे करायचे. हे आहे ऑफिस नाना फडणवीसांचं, ज्याला कचेरी म्हटलं जायचं त्या काळी. तर इथून सगळं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क होतं ते हँडल करायचे. इथून बराचसा पत्रव्यवहार चालायचा. ॲडमिनिस्ट्रेशन किंवा इथला कारभार हँडल करण्यासाठी
पेशव्यांनी नाना फडणवीसांची नेमणूक केलेली होती आणि त्यांनी लिहिलेले हजारो पत्रे आता पुण्यात पेशव्यांकडे आहेत. इथून पायरी खतरनाक आहे. आता आपण अशा एरियामध्ये आलो आहोत जिथं स्त्रियांचा वावर जास्त असायचा. ह्या एरियाला हळदी कुंकवाचा चौक असं म्हणतात आणि पूर्ण वाड्याचा सगळ्यात देखण्या भागांपैकी एक असं आपण म्हणू शकतो. एक सुंदर अशी कोरीव काम केलेली खांबांची रांग आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला खूप सुंदर नक्षीकाम कोरीवकाम केले आहे. खूपच म्हणजे एक फाईन एक्झाम्पल आपण म्हणू शकतो कोरीवकामाचा, लाकडी कोरीवकामाचा रॅदर. ह्याच्याच पुढे चौकातच एक फाउंटन आहे, कारंजा आहे. तो पण ओव्हरऑल ह्या जागेची शोभा वाढवतोय. आपण ज्या बुरुजावर आलो आहोत तिथं एक खूपच जुना असा वृक्ष आहे. त्याला मराठीत गोरख चिंच असे म्हणतात, गोरख चिंच. पण आफ्रिकेतील मूळ नाव त्याचे बाओबाब असं आहे. खूपच मोठा आहे आणि म्हणजे त्याच्या फांद्या वगैरे पण खूप पसरलेल्या आहेत. तर लांबून वगैरे बघितलं किंवा रात्रीच्या वेळेला बघितलं तर भीती वाटेल म्हणून याला भूताचे झाड सुद्धा म्हटले जायचे. नाना फडणवीसांनी स्वतः हे झाड लावलं होतं. वाड्याची सफर करून आता आपण वाड्याच्या पाठीमागेच बांधलेल्या घाटावर जाऊया. वाड्याच्या शेजारीत कृष्णा नदीचा सुंदर घाट आहे, ज्याचा आकार चंद्रकोरी सारखा आहे. मेणवली घाटावर शंकराच्या मंदिराच्या इथं
आपण आलो आणि इथं ह्या एक घंटा आहे आणि त्याच्याने मला लक्षात आलं की आपण वसईला गेलो होतो. वसईचा किल्ला बघितला आणि वसईच्या किल्ल्याला जी मराठा आणि पोर्तुगीजांची लढाई झालेली त्याच्याबद्दल आपण बोललेलो. तर त्या लढाईनंतर मराठ्यांनी तिथल्या चर्च किंवा इतर जे काही त्यांचे स्ट्रक्चर्स होते तिथे असलेल्या मोठ्या मोठ्या घंटा काढल्या आणि आपल्या किल्ल्यांवर मंदिरांवर घेऊन गेल्या आणि लावल्या. तर तिथलीच ही एक घंटा आहे पोर्तुगीज लोकांची. अराउंड 600-650 किलो वजनाची ही घंटा आहे. ते इंग्लिशमध्ये म्हणतात वर्ल्ड इज सो स्मॉल. आपण वसईला काही दिवसांपूर्वी गेलेलो आणि नाव वी आर ॲट मिणवली आणि आपल्याला एक लगेचच एक कनेक्शन मिळालं. मिणवली घाट अनेक चित्रपट आणि मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. स्वदेश, छावा यासारख्या अनेक चित्रपटातील काही दृश्ये येथे चित्रित झाली आहेत. त्यामुळे या घाटाला पर्यटनदृष्ट्या अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. कृष्णा नदीवरच असलेल्या कृष्णा घाट या ठिकाणी ढोल्या गणपतीचे मंदिर आहे. ढोल्या गणपती मंदिरामुळे वाईची प्रसिद्धी वाढली आहे. हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. गणपती मंदिराजवळ काशी विश्वेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. महाद्वारातून आत गेल्यावर दगडी मंडप, 2 दीपमाळा व नंदी मंडप दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात खोलवर असे शिवलिंग आहे. संध्याकाळी वाई शहरातून फिरत असताना एक वेगळाच अनुभव आला. संभाजी महाराज बलिदान मासच्या दरम्यान येथील काही तरुण मंडळी मिळून संभाजी महाराजांची कधीच न निघालेली अंत्ययात्रा काढतात. ही अंत्ययात्रा संपूर्ण वाई शहरातून फिरते. इथले स्थानिक रहिवासी सांगतात की या गोष्टीला 75 वर्ष जुना इतिहास आहे. म्हणजेच 75 वर्षांपासून ही अशीच यात्रा निघत आहे. वाई शांत, सुंदर आणि नेहमीच लक्षात राहील असं. आजचा दिवस खूपच छान गेला. चला आता पुढच्या भागात भेटूया एका ऑथेंटिक लोकल रेसिपी सोबत. टिल देन, बाय बाय. जर तुम्हाला अशी काय सालाची नाही भेटली तर तुम्ही रेग्युलर जी पांढरी असते बिना सालीची ती वापरू शकता. लसूण मिरचीचा जो ठसका आहे थोडासा आहे त्याच्यामध्ये.